राष्ट्रवादीत वहिनी पर्व सुरू. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड. नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भूमिका. कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर 5 स्थानकं आणि 3 बोगद्यांचा समावेश. रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात. बेलासीस उड्डाणपुलाच्या नामबदलाची मागणी. बेलासीस पूल नव्हे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूल म्हणूया. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भूमिका. नागपूरमध्ये दिल्लीतल्या अटकेचा निषेध. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयावर निघाला मोर्चा. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक 600 पेक्षा जास्त गाड्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. व्हीएसआर विमानापासून शिवसेना दूर. अजित पवार यांच्या अपघातानंतर निर्णय. हिंगोलीमध्ये शरद पवार गटाला भाजपचा धक्का. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा मुलगा भाजपात. उच्च न्यायालयानंतर वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा दणका. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक अटकेत. शिवरायांसमोर टिपूचं उदात्तीकरण आक्षेपार्ह. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं. बारामती पोलिसांनी अभेरल्यानंतर रोहित पवार सीआयडीकडे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात सीआयडी कार्यालयात. पुरावे तपासल्यावरच खरं काय ते सांगू शकू. अजित पवार विमान अपघात प्रकरणी सीआयडीची भूमिका. पोलीस तक्रार का नोंदवून घेत नाहीत. रोहित पवार यांचा संतप्त सवाल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची वास्तू सांभाळा. मुंबईतलं सावरकर सदन पाडू नका. सावरकर प्रेमींची आग्रही मागणी. शरद पवार गटाचं बारामतीत आंदोलन. बारामती पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन. विरोधकांचे संभ्रमातून बाहेर पडणं गरजेचं. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. रायगड जिल्हा परिषदेवरचा दावा राष्ट्रवादी सोडेना. शिंदे, तटकरे आणि सामंत यांची बैठक निष्फळ. बारामती विमान अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयामध्ये धाव. याचिकेत रोहित पवार प्रतिवादी. देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्रात. विधानसभेत राज्याच्या प्रगतीचं पुस्तक मुख्यमंत्र्यांकडून सादर. चष्मा बदला म्हणजे राज्याची प्रगती दिसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं. पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग. इन्स्टाग्रामवर मोदींचे 100 मिलियन फॉलोअर्स. 100 मिलियन फॉलोअर्स असणारे मोदी पहिले जागतिक नेते. चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक. एका महिलेचा जागीच मृत्यू. 5 जण गंभीर जखमी. मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. अंदाजे 19,000 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका. लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव, बीडमध्ये पिकांचं अतोनात नुकसान.